इफिस्करास पत्र याचा 5वा अध्याय आणि 18वं वचन. ठीक आहे, इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18वं वचन. आपण जो वाचलेला शास्त्र भाग आहे त्या शास्त्र भागामध्ये आपला आजचा जो टर्न आहे तो आहे वचन 30, इफिस 4 आणि वचन 30 आपण पाहणार आहे. पण ते सुरू करण्या अगोदर आपण इफिस्करास पत्र 5वा अध्याय आणि 18 आणि 19 वचन वाचूया. आता आपण एक गीत गायलं, स्तोत्र प्रभूचे गाईन मी. ठीक आहे, हीच प्रतीती संगीत ही स्तोत्र प्रभूचे गाईन मी. 18 वचन. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्यात बेतालपणा आहे. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यात बेतालपणा आहे. तर आत्म्याने पूर्ण होऊन, वचन काय आहे, तर आत्म्याने पूर्ण होऊन. ज्यावेळेस मनुष्य आत्म्यानं पूर्ण होतो त्यावेळेस खाली लिहिलेला आहे, तो स्तोत्र गातो, तो गीत गातो, आत्मिक प्रबंध एकमेकांना बोलून दाखवतो. स्तोत्र गातो, गीत गातो, आत्मिक प्रबंध एकमेकांना बोलून दाखवतो आणि आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन आणि वादन करतो. अंतःकरणात प्रभूला गायन आणि वादन करतो. मी पुन्हा एकदा वचन वाचतो बघा. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. द्राक्षरसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. तर आत्म्यानं पूर्ण होऊन, तर आत्म्यानं पूर्ण होऊन, जेव्हा मनुष्य आत्म्यानं पूर्ण होतो त्याच्या जीवनामध्ये काय आहे, त्याचे जीवन स्तोत्र, गीत, आत्मिक प्रबंध एकमेकाला बोलून दाखवून अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. म्हणजे जो व्यक्ती आत्म्यानं भरलेला आहे त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये ह्या गोष्टी दिसणं गरजेचं आहे. यालाच अनुसरून कलसेकरास पत्रामध्ये अजून एक वचन आहे, 3रा अध्याय आणि त्याचं 18वं वचन. त्याच्यामध्ये पॉल असं लिहितो, कलसेकरास पत्र 3रा अध्याय आणि त्याचं वचन 16 वचन. ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो, स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने यांनी परस्परात शिकवण द्या, बोध करा, आपल्या अंतःकरणात देवाच्या कृपेला गायन वादन करा. आणि हे सेम वचन आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानो आजचा आपला विषय जो आहे, जसं मी तुम्हाला लोकांना एकदा प्रॉमिस केलेलं होतं की येणाऱ्या दिवसामध्ये आपण पवित्र आत्मा आणि पवित्र आत्म्या संदर्भात शिक्षण घेणार आहोत. आणि आजचा जो विषय आहे तो पवित्र आत्म्या संदर्भात आहे. मला तुम्हाला सांगू दे की पवित्र आत्मा जेव्हा आपण असं बोलतो त्यावेळेस ही काही अशी सामर्थ्य किंवा काहीतरी करंट, काहीतरी अशी बाह्य शक्ती आहे जी तुम्हाला एकदम असं उचलून कुठंतरी घेऊन जाईल अकस्मात रीतीनं, अशा रीतीनं, किंवा काहीतरी प्रगट तुम्हाला पट करून करेल असं काहीतरी. काही लोकांच्या नजरेमध्ये तर पवित्र आत्मा म्हटल्यावर असं काहीतरी एखादं जिन, काही लोकांच्या नजरेमध्ये पवित्र आत्मा म्हटलं की काहीतरी तुम्हाला अकस्मात असं निदर्शनास आणून देणारा. पवित्र आत्मा म्हटले काहीतरी तुम्हाला अकस्मात कुणाविषयी तरी कुणाच्या मनातलं प्रगट करणारा. पवित्र आत्मा म्हटले की काही जणांच्या एकदम सोप्या भाषेत म्हणालं तर जादू. तर अशा दृष्टिकोनातून पवित्र आत्म्याकडे पाहिलं जातं. आपण पाहणार आहोत की एक्झॅक्ट पवित्र आत्मा आहे कोण. कारण 30वं वचन असं म्हणतं, पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आता ज्यावेळेस आपण हे वाचत आहे, मला तुम्हाला सांगू दे की मनुष्य खिन्न, ह्याला एक दुसरा एक शब्द आहे. खिन्न म्हणजे दुःखी. दुःखी नॉर्मल दुःखी नाही बरं का, म्हणजे कुणी कुणाला एखादा चपाड मारलं आणि तो मला वाईट वाटलं बरं का, असा दुःखी नाही. तर खिन्नपणा किंवा दुःखीपणा हा आहे, हा सॉरो, इंग्लिशमध्ये त्याला सॉरो म्हणतात. की इंग्लिशमध्ये या वचनामध्ये ग्रीव असं लिहिलेलं आहे. तर ग्रीव, सॉरो हे जे आहे ना, हे कधी येतं मनुष्याला, तर डीपेस्ट म्हणजे डीपेस्ट पेन मध्ये जर मनुष्य जातो. डीपेस्ट पेन म्हणजे समजा एखादं तुमच्या जवळचा एखादा व्यक्ती मरण पावला, डेथ, तेव्हा जे दुःख आपल्यावर येतं ती खिन्नता, तो सॉरो. जो या ठिकाणी शब्द वापरलेला आहे बिलकुल तो आहे. जर समजा तुम्ही खूप सुंदर असं तुमच्या घरात राहता, तुमचं छान असं घर आहे, तुम्ही तुमचा संसार तिथं स्थापलेला आहे, सुंदर स्वतःचं एकटं असं घर आहे, तुम्ही लहानपणापासून तुमचं बालपण, तुमचं वैवाहिक जीवन, तुमचं म्हातारपण तुम्ही त्या घरामध्ये राहिलेलं आहात, खूप साऱ्या आठवणी त्या घरामध्ये.
आणि तुम्ही त्या घरामध्ये राहत असताना अचानक तुम्ही त्या घराजवळ जात असता आणि तुमच्या समोर अख्खच्या अख्खं घर ढासळतं. ते ढासळल्यावर जो पेन तयार होतो त्याला खिन्नता म्हणतात. त्याला ते दुःख आहे. म्हणजे जर तुम्हाला हे समजून घ्यायचं आहे की देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका, याचा अर्थ ते तशा प्रकारचं दुःख आहे. या ठिकाणी तुम्हाला आणि मला हे समजून घ्यायचं आहे की एक्झॅक्ट पवित्र आत्मा आहे कोण. तो पवित्र आत्मा असं जे मी पहिलं इंट्रोडक्शन केलं तसं काहीतरी आहे का? पवित्र आत्म्याकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातून शास्त्रानुरूप पाहिलं पाहिजे? तो काय आहे, तो कोण आहे, तो कशाला देण्यात आला? कारण इथे लिहिलेलं आहे की त्याला खिन्न करू नका, कारण तो तुम्हाला, म्हणजे इथे लिहिलंय बघा, कारण खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या दिवसापर्यंत तुम्ही त्या आत्म्याच्या योगे मुद्रित झाला आहात. मुद्रित म्हणजे सील झालेला आहात. आणि हे समजून घ्या की सील होणं हे फार आवश्यक आहे. त्यामुळे त्या आत्म्याच्या योगे तुम्ही सील झालेला आहात. ही काही साधी गोष्ट नाहीये. म्हणून पवित्र आत्मा, आपण त्याविषयी शिक्षण घेणं इतकं आवश्यक आहे, एवढं समजणं गरजेचं आहे. कारण त्या पवित्र आत्म्याकडे फार कॅज्युअल, साधा असा ऍटिट्यूड या दृष्टिकोनातून बोललं जातं. उदाहरणामध्ये जर तुम्हाला सांगायचं आहे की आता आत्मा माझ्यासाठी बोलला, हे बघा हे माझ्यासाठी बोलत होता, हे बघा आत्म्यानं मला आता प्रगट केलं, हे बघा आत्मा आता माझ्याबरोबर चालत आहे. अनेकदा तुमच्या आणि माझ्या स्वतःच्या भावनांना आपण आत्म्याचं नाव देतो आणि सांगतो की आत्मा माझ्यासाठी बोलत आहे. तर आपण समजून घेऊया की आत्मा, पवित्र आत्मा नेमका कोण आहे, तो काय आहे, तो कसं कार्य करतो. आत्मा हा अचानक अस्तित्वात आला का? तर नाही. पवित्र आत्मा हा त्रैक्यातील एक आहे. गॉड द फादर, गॉड द सन अँड गॉड द होली स्पिरिट. प्रारंभापासून, म्हणजे उत्पत्तीमध्ये ज्यावेळेस आपण पाहतो, उत्पत्तीमध्ये आपल्याला पवित्र आत्मा दिसतो का? हो, दिसतो. कारण असं म्हटलंय, जलावर आत्मा काय होत होता? तडपत होता. म्हणजे प्रारंभापासून या त्रैक्य जे आहे ते एकत्र वर्कआउट करत आहे. तुम्हाला आठवतं, एकदा मी परमेश्वराची गुणवैशिष्ट्ये तुम्हाला शिकवत होतो, एकदा त्रैक्याविषयी सांगत होतो, आणि मी तुम्हाला म्हटलं की हे त्रैक्य जे आहे त्यांना आपण विभक्त काही केल्या करू शकत नाही. कारण ज्या ठिकाणी देव आहे त्या ठिकाणी त्याचा पुत्र आहे, ज्या ठिकाणी त्याचा पुत्र आहे त्या ठिकाणी त्याचा आत्मा आहे. ते तिघांना आपण कधीच वेगळं नाही करू शकत. त्यांच्या कार्यपद्धतीमध्ये ज्यावेळेस ते कार्य करतात त्यावेळेस आपण पाहतो की यहोवा देव कार्य करत असताना आत्मा त्याचबरोबर होता, पुत्र त्याचबरोबर होता. ज्यावेळेस ख्रिस्त या पृथ्वीवर आला त्यावेळेस देव त्याचबरोबर होता, त्यावेळेस आत्मा त्याचबरोबर. ते विभक्त होते का? नाही. त्यांची कार्यपद्धती जी आहे ती कार्यपद्धती चालू होती. जेव्हा देव कार्य करत होता हे लोक त्याच्या बरोबर होते, त्याचा पुत्र आणि पवित्र आत्मा. ज्या वेळेस ख्रिस्त कार्य करत होता, देव, त्याचा बाप आणि पवित्र आत्मा त्याच बरोबर होते. त्याचबरोबर आता ज्या वेळेस पित्याने त्याचं कार्य केलेलं आहे, पुत्र त्याचं कार्य करत आहे, आणि त्याचबरोबर पवित्र आत्मा ज्यावेळेस त्याचं कार्य करत आहे, हे विभक्त नाहीयेत. काही जणांचं म्हणणं असं आहे की देवाने त्याचं कार्य केलं, पुत्राने त्याचं कार्य केलं, आता पवित्र आत्मा त्याचं कार्य करत आहे. प्रियानो, यांना आपण विभक्त करू शकत नाही. ते कार्य करत असताना आत्मा असल्या कारणानं ते तिघ एकत्र आहेत. आणि त्यामुळं गुणवैशिष्ट्यांकडे जेव्हा आपण बघतो या त्रैक्याच्या, त्या गुणवैशिष्ट्यांनी जे तुम्हाला आणि मला बनवलेलं आहे, त्या गुणवैशिष्ट्यांमध्ये बोलू शकतो, ऐकू शकतो, तो तुम्हाला आणि मला आनंद देऊ शकतो, दुःख देऊ शकतो, त्याला वेदना होतात. हो, जी गुणवैशिष्ट्य त्यानं मनुष्याला दिलेली आहेत ती गुणवैशिष्ट्य सर्व त्याच मध्ये आहेत. म्हणून ज्यावेळेस मी ते लिहिलेलं आहे की खिन्न करू नका, त्या गुणवैशिष्ट्यांनी भरलेला पवित्र आत्मा. तुम्हाला आणि मला जो पवित्र आत्मा दिलेला आहे तो पवित्र आत्मा काही साधा सुद्धा नव्हे, खुद्द देव आहे. आणि जेव्हा तो देव आहे, तो कार्य कसा करतो, तो देण्यामागे उद्देश काय आहे, तो कसा तुम्हाला आणि मला दिलेला आहे, त्याकडे आपण लक्ष देऊया. ह्याचं अभिवचन आपण लक्षात घेऊया. तो प्रारंभापासून होता का? तो प्रारंभापासून होता. तो प्रारंभापासून कार्य करत होता का? प्रारंभापासून कार्य करत होता. पण ज्या वेळेस प्रभू येशू ख्रिस्त अनाउन्स करतो,
ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्त बोलतो तो पवित्र आत्म्याविषयी काय बोलतो, कारण तो मंडळीसाठी, मंडळीच्या लोकांसाठी विसार असा दिला मुद्रित करून, पर्टिक्युलरली अनाउन्समेंट झाल्यावर. आणि ती अनाउन्समेंट काय बघूया मंडळीसाठी, कारण ते फार गरजेचं आहे. कारण खिन्नता, त्याचं दुःख हे नेमकं काय आहे ते समजण्या अगोदर तो दिलेला का होता आणि आज त्याच्याविषयी काय मिसकन्सेप्शन्स आहेत, काय अंडरस्टँडिंग त्याच्याविषयी आहेत ते जरासं बघून घेऊ. पहा, तो देव आहे. ओके, तो देव आहे. अनाउन्समेंट कोणी केलेली आहे? देवानं. काय म्हणून? की तो येणार आहे. कुठे येणार आहे? आता तो तुमच्या मध्ये राहणार आहे. हे पर्टिक्युलरली मंडळीला सांगण्यात आलेलं आहे. तर कसं आहे थोडंसं समजून घेऊ बरं का पवित्र आत्म्याविषयी. मी पुन्हा वाचतो वचन 30, इफिस्करास पत्र 4 अध्याय आणि वचन 30. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. आता आपण बघू ह्या देवाच्या आत्म्याविषयी काय काय बोलण्यात आलेलं होतं. सगळ्यात पहिला ह्याचं अभिवचन फार सुंदर रीतीनं योहानाच्या आपल्याला शुभवर्तमानावर दिसतं. येशू ख्रिस्तानं हे अभिवचन दिलेलं आहे. आपण तिथं जाऊ. रोमकरास योहानाचं शुभवर्तमान, योहानाचं शुभवर्तमान याचा 15वा अध्याय, 14वा अध्याय आणि 16वा अध्याय. ठीक आहे. 15वा अध्याय यासाठी की तो 14 आणि 16च्या मध्ये आहे. मी त्यातली काही वचनं वाचतो आणि मग आपण समजून घेऊया की तो देण्यात का आलेला होता. ओके, तर मी तुम्हाला वाचून दाखवत आहे, लक्ष द्या बरं का. योहानाचं सुवर्तमान याचा 15वा अध्याय आणि त्याचं 17 आणि 18 वचन. तुम्ही एकमेकावर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास ह्या आज्ञा करतो. जग तुमचा द्वेष करते तर तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्यानं माझाही केला आहे हे तुम्हास माहित आहे. तो सगळ्यात पहिला म्हणत आहे की जर तुम्ही एकमेकावर प्रीती करता, ह्या माझी आज्ञा आहे. जग तुमचा द्वेष करते तो तुमचा द्वेष करण्यापूर्वी त्यानं माझाही केला आहे. 15वा अध्याय हा 16 आणि 14 याच्या मधील आहे. 15व्या अध्यायामध्ये जो फोकस आहे ना तो देवाचं वचन पाळण्यासंदर्भात आहे. या ठिकाणी तो जगामध्ये राहत असताना तुम्ही कसं राहिलं पाहिजे, काय केलं पाहिजे, जग माझा द्वेष कसा करत होतं, जग तुमचा द्वेष का करणार आहे याविषयी तो सांगत आहे. वाचक जो आहे तो वाचक वाचताना म्हणतो नक्की ह्याला बोलायचं काय आहे, नक्की याला सांगायचं काय. कारण का 14व्या अध्यायामध्ये याचं खूप सुंदर इंट्रोडक्शन केलेलं आहे की असं का होणार आहे, असं कशाबद्दल होणार आहे. तर ज्यावेळेस आपण 14वा अध्याय बघतो आपल्याला अनेक गोष्टी या ठिकाणी रिव्हील होतात. बघा, पहिली गोष्ट 14वा अध्याय त्याचं पहिलं वचन बघा, इथं लिहिलेलं आहे तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये. कारण काय इथं असं म्हटलेलं आहे प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा स्वर्गी जाणार आहे आणि वधस्तंभावर जाऊन मरणार, तिसऱ्या दिवशी पुन्हा उठणार. हे सगळे जे आहे हे होण्यापूर्वी प्रभू येशू ख्रिस्त शिष्यांजवळ आहे. शिष्यांना म्हणत आहे तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये. का अस्वस्थ होऊ नये? काही गोष्टी घडणार आहेत. तुम्ही तुमच्या समोर मला पाहणार आहे. काय म्हणून? पकडलं जाणं, मला चपकाडा मारणं, मला वधस्तंभावर खेळणं आणि मग मला वधस्तंभावर खेळून मारणं, हे सर्व तुमच्या डोळ्यांनी तुम्ही बघणार आहे. हे बघत असताना तुम्ही अस्वस्थ होऊ नये. त्रास होत असताना, छळ होत असताना तुम्ही अस्वस्थ होऊ नये. 15वा अध्याय लक्षात घ्या, 17 वर्षात असं म्हणतो जगानं माझा द्वेष केलेला आहे. हे तो बोलत आहे जग तुमचाही द्वेष करेल. आणि मग 14व्या अध्यायाचं स्टार्टिंग तुमचा अंतकरण अस्वस्थ होऊ नये. लक्षात घ्या, होणार आहे, हे होणार आहे. हे असं बोलल्यावर तिथं असणारे शिष्य जे त्याच्या बरोबर स्टार्टिंग पासून आहेत त्याच्याकडे बघत आहेत, काय बोलत आहेस दादा, तू काय नक्की सांगत आहेस आम्हाला, तुला काय नक्की आमच्या संगती बोलायचंय. अस्वस्थ होऊ नये म्हणजे काय? हा त्रास, हा छळ, हा क्लेश जो मी घेणार आहे तो तुम्ही पाहणार आहात. माझा द्वेष तुम्ही ऐकणार आहात, आरोळी ऐकणार आहात. वधस्तंभावर खेळा, वधस्तंभावर खेळा. त्यावेळेस तुम्ही अस्वस्थ होऊ नका. बघा तो काय म्हणतो, देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर विश्वास ठेवा. आणि मग खाली आल्यावर तो म्हणतो 6वं वचन, येशूने त्यास म्हटले मार्ग मी आहे, सत्य मी आहे, जीवन मी आहे. बोलतो मार्ग, सत्य, जीवन मी आहे. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोण जात नाही. अरे अभिवचन त्याने दिलेलं आहे. शिष्यानं लक्षात ठेवा, अस्वस्थ होऊ नका. मीच काय तो सगळा आहे. मार्ग पण मी, सत्य पण मी, जीवन पण मी. माझ्याद्वारे आल्या वाचून पित्याजवळ कोणी जात नाही.
कसलं जबरदस्त वचन आहे बघा हे. तो त्यांना ना प्रिपेअर करताय एका गोष्टीसाठी. कारण आता एक अभिवचन येणार आहे. आता काय येणार आहे? अभिवचन येणार आहे. अस्वस्थ होऊ नका. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. लक्षात ठेवा, अस्वस्थ होऊ नका. कारण का? आता एक अभिवचन मी देणार आहे. त्याच्यापूर्वी सांगतो, मार्ग पण मी, सत्य पण मी, जीवन पण मी. तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. लक्षात घ्या शिष्यानो, तुम्हाला एक अभिवचन देतो. आणि येशूचं एक अभिवचन येत आहे. ते अभिवचन या जगाची उलटापालट होणं, शिष्यांच्या जीवनामध्ये टर्न अराउंड होणं, तुम्ही आणि मी तारलं जाणं, तुम्ही आणि मी प्रभूच्या राज्यासाठी मुद्रित होणं, हे सगळं या अभिवचनामध्ये. बघा तो काय म्हणतो. मग पुढे असं म्हणतो पुढे गेल्यावर येशूने फिलिप त्याला विचारतो, तुम्ही काय बोलताय कळत नाही. एक काम करा, डायरेक्टली आम्हाला पित्याला दाखवा. आम्हाला काय करा? आम्हाला डायरेक्ट पित्याला दाखवा. आणि मग तो म्हणतो, फिलिपा तू काय म्हणत आहेस? तुला कळत नाही? तू जर मला पाहिलंस तर पित्याला पाहिलंयस हे तुला कळत नाही का? पुढे गेल्यावर आपण काय वाचतो बघा. पुढे गेल्यावर आपल्याला दिसतं वचन 15, योहानाचं सुवर्तमान 14वा अध्याय आणि वचन 15. मजवर तुमची प्रीती असली तर माझ्या आज्ञा पाळाल. हा, हे महत्वाचं आहे बरं का. तो म्हणतो मजवर तुमची प्रीती असेल तर माझ्या आज्ञा पाळाल. शिष्याना तरी कळत नाही. स्टार्ट त्यानं केलेलं आहे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. मार्ग सत्य जीवन मी आहे. माझ्याद्वारे आल्यावर पित्याजवळ कोण जात नाही. फिलिप पट करून म्हणतो, पित्याला आम्हाला दाखव. मग तो म्हणतो, तुला कळत नाही, तू काय बोलत आहेस? तुला समजत नाही. मी तुझ्याजवळ एवढ्या दिवसापासून आहे, तू मला बघितलेला आहेस, मग तू पित्याला बघितलेला आहेस. तो एक्सप्लेन करताय, मी आणि पिता काही वेगळा नाही. जसं मी तुम्हाला इंट्रोडक्शनला म्हटलं की त्रैक्य एकमेकापासून वेगळं करू शकत नाही. असं बोलल्यानंतर येशू ख्रिस्त या ठिकाणी अद्भुत रीतीने एक अभिवचन देत आहे. आणि तो असं म्हणत आहे, पहा मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. ओके, सदा सर्वदा राहावे याचा अर्थ काय? मुद्रित. जे आपण इफिसच्या पत्रामध्ये वाचलं ना की तारणापर्यंत तुम्हाला काय केलेलं आहे? मुद्रित केलेलं आहे, सील. त्यानं येऊन तुम्हामध्ये वस्ती करावी. वचनामध्ये त्याने तुम्हाला विसार असा आत्मा दिला की मी पित्याला विनंती करेन, म्हणजे पिता काय करेल? पिता तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, त्याने तुम्हा बरोबर सदा सर्वदा राहावे म्हणून. मग तो पुढे पटकन म्हणतो, त्याला जगाच्याने ग्रहण करवत नाही. जगाच्याने त्याला ग्रहण करवत नाही. आपण 15वा अध्याय 17 वचन वाचलं. जगानं माझा द्वेष केला, जग तुमचा द्वेष करेल. जग त्याला ओळखूच शकत नाही, जग त्याला समजू शकत नाही. तो म्हणतो, लक्षात घ्या, जगानं त्याला पाहिलंच नाहीये, पण तो सत्याचा आत्मा येईल. आणि सत्याचा आत्मा येऊन काय करेल? वचन काय म्हणतं बघा. असं म्हटलंय, कारण तो तुम्हा बरोबर राहतो व तुम्हामध्ये वस्ती करेल. पवित्र आत्मा काय करेल? येऊन तुम्हामध्ये वस्ती करेल. त्यानो हे अद्भुत अभिवचन आहे. प्रभू येशू ख्रिस्त स्वतः शिष्यांना हे अभिवचन देत आहे, मी जावं हिताचं आहे. मी गेलो, पित्याला विनंती करेन, तो तुम्हाला काय करेल? दुसरा कैवारी देईल. तो येऊन तुम्हामध्ये काय करेल? वस्ती करेल. जग त्याला ओळखत नाही, जगाच्याने त्याला ग्रहण करवत नाही. तो हे सगळं सांगत आहे. शिष्य म्हणत आहेत की ओके ठीक आहे बाबा, तू बोलत आहेस, आम्ही ऐकत आहोत. त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांना काहीच कळत नाहीये, काहीच समजत नाहीये. पुढं असं म्हटलंय बघा, मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही, तुम्हाकडे येईल. माझ्या नावानं तो त्याला पाठवेल. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मला समजत आहे अनाथ म्हणजे काय? अनाथ म्हणजे पूर्णपणे ऑर्फन, नोबडी. मी तुम्हाला अनाथ असं सोडणार नाही. मी तुम्हाला काय करणार? कैवारी देणार. तो येऊन सदा सर्वदा तुमच्या बरोबर राहणार. तो तुमच्यामध्ये वस्ती करणार. किती वंडरफुल अभिवचन आहे. कशाबद्दल बरं? तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. पहा, पवित्र आत्मा हा जगाच्या दृष्टिकोनातून जगाला जसं हवा आहे तसं तुम्हाला चालवणार नाही, कारण जगाच्या विरोधात तो तुम्हाला घेऊन जाणार. म्हणून जग त्याला स्वीकारणार नाही, अजिबात नाही. मग तो वस्ती तुमच्यामध्ये करणार. अरे प्रभू, तू काय बोलत आहेस? आम्हाला कळत नाही. त्याचे शिष्य जे आहेत ते म्हणतात, काय नक्की सांगायचंय तुला? कोण दुसरं? आम्ही त्याला ओळखत नाही. कोण आमच्यामध्ये येऊन राहणार आहे?
कोण आमच्यामध्ये वस्तीस्थान करणार आहे? प्रियांनो, हे अद्भुत आहे. लक्षात घ्या, जुन्या करारामध्ये देवाचं वस्तीस्थान इस्रायलामध्ये असावं म्हणून दावीद हट्टी होता. दावीद म्हणाला की हे देवा, मी दावीदपुरामध्ये माझा एक मोठा महल बांधलेला आहे. माझी मनापासून इच्छा आहे की तू माझ्या बाजूला राहावं. आणि परमेश्वर तेव्हापासून त्याला म्हणतो, अरे तू काय मागणी करतो, तुला समजतंय का? तो म्हणतो, मला नाही माहित, पण तू माझ्या बरोबर असावं. मग तो म्हणतो ठीक आहे. परमेश्वर ऍग्री होतो आणि परमेश्वर एक फार भलं मोठं अभिवचन त्यांना देतो की तुम्ही या मंदिरात आला, प्रार्थना करा, माझी समक्षता या ठिकाणी उतरेल. मी नाही राहत बरं का. अनेक जणांना असं वाटायचं की देव येऊन मंदिरात राहत होता. नाही, देव काय करायचा, वर्षातून एकदा समक्षता उतरायची. कारण देव दाविदाला अभिवचन दिल्या कारणानं तो त्या गोष्टीला ऍग्री झाला. वर्षातून एकदा समक्षता उतरायची आणि किती सुंदर अद्भुत असं मंदिर त्या ठिकाणी बांधलेलं होतं. आणि लोक असं वाटायचं देवाची समक्षता उतरते म्हणून लोक त्या ठिकाणी धावायचे, त्या ठिकाणी जायचे, कारण देवानं अभिवचन दिलेलं आहे म्हणून की देवाची समक्षता उतरते. देव म्हणालेला होता की पहा, जर तुम्ही माझ्या इच्छेप्रमाणे राहायला इथे येऊन प्रार्थना केली, माझे विधी माझे निर्णय जर तुम्ही पाळले, तुम्ही या मंदिरात येऊन जी काही प्रार्थना करा ती ऐकली जाईल. आणि मोठं अभिवचन त्यांना तो देतो. शेवटी असं म्हणतो, जर तुम्ही माझे विधी निर्णय पाळले नाहीत, जर तुम्ही यथायोग्यरीतीनं वागले नाहीत, तर मी काय करणार? तो असं म्हणतो, मी या मंदिराची दशा इतकी वाईट करेन, लोकांना या मंदिराकडे बघून हसण्याचं कारण करेन. कुणाचं मंदिर? स्वतःचं मंदिर. ज्या ठिकाणी तो राहणार होता त्याचं मंदिर, ज्या ठिकाणी त्याची वस्ती होणार होती, ज्या ठिकाणी तो समक्षता उतरणार होती, त्या संदर्भात तो बोलत आहे की जर तुम्ही योग्य नाही वागला तर या मंदिराला मी जगाचं हसण्याचं केंद्र करेन. आणि लोकांनी तसं केलं का? इस्रायल बिलकुल तसंच वागलं. आणि देवानं हसण्याचं कारण केलं का? बिलकुल हसण्याचं कारण केलं. ते बिलकुल हसण्याचं कारण केलं. आणि मग येशू ख्रिस्त त्यांना काय म्हणतो माहितीये का? हे पहा, मी जावं तुमच्या हिताचं आहे, मी गेलो तर दुसरा कैवारी तुमच्याकडे पाठवेन, तो माझ्या नावानं येईल. आणि आता तो कुठं राहील? त्याची समक्षता बाहेर असेल का? बोलतो नाही, आता त्याची समक्षता तुम्हामध्ये. म्हणजे ही इस्रायलासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी नक्की काय न्यूज होती? कोणती न्यूज आहे ही? अरे बापरे, काय म्हणून की तुम्हाला काय होणार आहे? तो बोलतो तुम्हाला, तुमच्यामध्ये देवाचा आत्मा येणार आहे आणि देवाचा आत्मा काय करणार? तुमच्यामध्ये वस्तीस्थान करणार आहे. लोक आश्चर्यचकित झाले की कसं काय देव आमच्यामध्ये राहील? प्रभू येशू ख्रिस्तानं अभिवचन दिलं. आणि मग ते अभिवचन पुढे तो म्हणत आहे बघा. तो असं म्हणतो, त्या दिवशी तुम्हाला समजेल की मी आपल्या पित्यामध्ये, तुम्ही मजमध्ये व मी तुम्हामध्ये राहतो. त्रैक्य जे आहे ते एकत्रित अशा रीतीनं कार्य करणार आहे. आणि मग तो म्हणत आहे, ज्याच्या जवळ माझ्या आज्ञा आहेत व त्या तो पाळतो, तो माझ्यावर प्रीती करणार आहे. आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याचवर माझा पिता प्रीती करेल, मी त्याचवर प्रीती करेन व स्वतः त्याला व्यक्त होईल. हे कसं शक्य आहे? ज्यावेळेस देवाचा आत्मा तुम्हामध्ये येईल, देवाचा आत्मा वस्तीस्थान करेल. त्यानं देवाचा आत्मा म्हणजे देव बर का. देवाचा आत्मा म्हणजे देव. जे गुणवैशिष्ट्य सार्वभौम देवाचे, जे गुणवैशिष्ट्य त्याच्या एकुलत्या एका पुत्राचे, तेच गुणवैशिष्ट्य त्या पवित्र आत्म्याचे. त्या सर्व गुणवैशिष्ट्यां संगती तो तुम्हा आणि मजमध्ये राहतो. आणि त्याच्याविषयी आता येशू असं म्हणतो, वचन 25 आणि 26, तो म्हणतो, मी तुम्हाजवळ राहत असताना तुम्हास या गोष्टी सांगितल्या, तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवेल तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हा सर्व गोष्टी शिकवेल. आणि ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्या सर्वांची तो तुम्हाला आठवण करून देईल. पवित्र आत्मा येईल आणि जे जे मी तुम्हाला सांगितलं त्या सगळ्यांची तो तुम्हाला आठवण करेल. प्रभूनं काय काय सांगितलं, त्याच्या आज्ञा, त्याचे विधी, त्याचे निर्णय, त्याची तो येऊन तुम्हाला आठवण करेल. पुढे तो असं म्हणतो बघा, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, आपली शांती तुम्हाला देतो. जसे जग देते तसे नाही, तुमचे अंतःकरण अस्वस्थ व भयभीत होऊ नये. पुन्हा सेम गोष्ट म्हणतो, तुमचे अंतःकरण अस्वस्थ आणि भयभीत करू नका. कारण का? कैवारी देते. कैवारी कोण? खुद्द देव. देवाचा आत्मा तुम्हामध्ये येईल, वस्तीस्थान करेल. स्वतःच्या मनचं सांगणार नाही, तर जे काही देवपिता प्रगट करेल ते तो सांगेल. देवपिताने जे मला प्रगट केलं तो मी त्याला व्यक्त होईल. अरे वा, किती अद्भुत आहे.
आता बघा पुढे काय म्हटलेलं आहे, अध्याय 16 आणि वचन 8 पासून पुढं, 7 पासून पुढं. मी तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, मी जावे हे तुमच्या हिताचे आहे. मी जावं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो मी जावं तुमच्या हिताचं आहे. मी न गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही. मी जायला पाहिजे, मी गेलो तर कैवारी तुम्हाकडे येणार नाही. मी गेलो तर त्याला तुम्हाकडे पाठवून. येशू ख्रिस्ताचं स्वर्गारोहण, येशू ख्रिस्ताचं जाणं हे मंडळीसाठी फार योग्य होतं. तो म्हणतो मी जर गेलो तर काय करेन, कैवारी तुम्हाकडे पाठवेन. तो येऊन बघा काय म्हटलेलं आहे, पवित्र आत्मा येऊन पापाविषयी, धार्मिकतेविषयी, न्याय निवाड्याविषयी जगाची खात्री करेन. ते मजवर विश्वास ठेवणार नाहीत, यावरून पापाविषयी लोक जे आहेत ते माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत. तो म्हणतो पापाविषयी खात्री करेन. तो म्हणतो ते मजवर विश्वास ठेवणार नाहीत पापाविषयी. मी पित्याकडे जातो, पुढे तुम्हाला दिसणार नाही, यावरून धार्मिकतेविषयी, रायचियसनेस विषयी तो येऊन खात्री करेल जगाची. घाबरू नका, नीतिमत्व देवापाकडून आहे, पवित्र आत्मा हे तुम्हाला प्रगट करेल. पुढे तो असं म्हणतो, आणि जगाच्या अधिकाराचा न्याय केला आहे, यावरून न्याय निवाड्याविषयी पवित्र आत्मा येऊन या सर्वांविषयी तुमची खात्री करेल. कशी करेल बरं? प्रिय मंडळी, तुम्हाला मी सांगतो, पवित्र आत्मा येऊन या 3 गोष्टींविषयी खात्री करतो, पाप, धार्मिकता आणि न्याय निवाडा. कशी खात्री करतो? पाप, नीतिमत्व ज्याला धार्मिकता म्हटले, न्याय निवाडा. कशी खात्री करेल? या 3 गोष्टी या पवित्र शास्त्रामध्ये नमूद आहेत. आणि तो येतो मंच सांगत नाही, जे लिहिलेलं आहे पाप, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांच्याविषयी, नीतिमत्व प्रभू येशू ख्रिस्त गेलेला आहे, कसं तुम्हाला नीतिमत्व दिलेलं आहे त्याविषयी, आणि न्याय निवाड्याविषयी, जगाचा न्याय कसा होणार आहे हे सर्व कुठे लिहिलेलं आहे? शास्त्रामध्ये. तो येऊन खात्री करणार, तो येऊन तुम्हाला संदर्भाचं शिकवणार. आणि मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, की ज्या वेळेस त्याचे शिष्य आले आणि शिष्यांवर देवाचा आत्मा उतरला, त्यावेळेस शिष्यांनी बिलकुल हे केलं. पवित्र आत्मा आला, पेत्राचं पहिलं भाषण आठवा, त्याने लोकांना पापाविषयी, नीतिमत्व कसं मिळेल याविषयी आणि न्याय कसा होणार आहे याविषयी त्यानं खात्री केली. 3000 लोकांनी प्रभूला स्वीकारलं. आज ही देवाचा आत्मा याच्या वेगळं काही करतो का? बिलकुल नाही करत. पण देवाच्या आत्म्याकडे फार वेगळ्या दृष्टिकोनातून बघितलं जातं. काहीतरी सामर्थ्य असं म्हणून बघितलं जातं, काहीतरी जिन, काहीतरी अलौकिक गोष्ट अशी म्हणून पाहिली जाते. येशू ख्रिस्त स्वतः पवित्र आत्म्याविषयी जेव्हा तो येणार आहे त्याविषयी तो खात्री करतो आणि सांगतो तो का येणार आहे, मी जावं का हिताच आहे, मी न गेले तर पवित्र आत्मा का येणं आवश्यक आहे तुमच्याकडे, मी का त्याला पाठवणार आहे, कारण तो येणार पापाविषयी, धार्मिकतेविषयी आणि न्याय निवाड्याविषयी तुमची खात्री करेल. आणि त्यानं केली का? बिलकुल केली. प्रेषितांच्या कृत्यामध्ये आत्मा उतरल्यानंतर झालेली सर्व कार्य आठवा, त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं काही हेच दिसेल. मग काय म्हणत आहे बघा, फार अद्भुत गोष्ट. पुन्हा पवित्र आत्म्याविषयी तो सांगतो. तो असं म्हणतो, मला अद्यापी बहुत गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत. कोण म्हणत आहे? खुद्द येशू ख्रिस्त. तो म्हणत आहे, मला अद्यापी बहुत गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहेत, परंतु आता तुमच्याने त्या सोसवणार नाहीत, तुम्हाला त्या सहन होणार नाही. तरी तो सत्याचा आत्मा आहे. येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? मला खूप साऱ्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुम्हाला त्या सोसवणार नाहीत. तरी तो पवित्र आत्मा येईल आणि तो काय करेल बघा, तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून. कोण दाखवणार मार्ग? पवित्र आत्मा. तो तुम्हाला मार्ग दाखवून कुठं घेऊन जाईल? कुठे घेऊन जाईल बरं? तो तुम्हाला मार्ग दाखवून सत्य. सत्य काय? 17वा अध्याय 7वं वचन बघा. 17वा अध्याय 7वं वचन वाचा बरं. 17वा अध्याय 17वं वचन, सॉरी 17वा अध्याय 17वं वचन. तू त्या सत्यात समर्पित कर. तुम्ही बघितलं काय म्हणतो? तुझं वचन हेच सत्य आहे. तुझं वचन काय? हेच पवित्र आत्मा येऊन काय करेल? तुम्हाला कशात घेऊन जाईल? सत्यात घेऊन जाईल. तुम्हाला सोसवणार नाही. मला अजून गोष्टी सांगायच्या आहेत, तरी पवित्र आत्मा येईल आणि तो तुम्हाला कुठे घेऊन जाईल? सत्यात घेऊन जाईल. आता थोडं थांबा बरं का. अनेक कॅरिझमॅटिक मुवमेंट जी आता चालू आहे ते या गोष्टीकडे दुर्लक्ष करत आहेत. कोणत्या गोष्टीकडे माहिती आहे का? बघा इथं जो ते म्हणत आहे, तो असं म्हणत आहे,
कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही. पवित्र आत्मा स्वतःच सांगत नाही. पवित्र आत्मा मनचं काही सांगत नाही. तो म्हणतो पवित्र आत्मा स्वतःच सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच तो सांगेल. आता कसं ऐकेल बघा, तो काय म्हणतो, तो म्हणतो आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हाला विदित करेल. तो माझं गौरव करेल. कुणाचं गौरव करेल? तो बोलतो येशू ख्रिस्ताचं. पवित्र आत्मा कुणाचं गौरव करतो? येशू ख्रिस्ताचं. येशू ख्रिस्त कुणाचं गौरव करतो? पित्याचं. पिता कुणाचं गौरव करतो? पुत्राचं. हे त्रैक्य एकमेकांमध्ये, ते एकमेकाचं गौरव करतात. पुत्र येण्यामागचं चिन्ह काय किंवा पुत्र येण्यामागचं कारण काय? की मी आलेलो आहे माझ्या पित्याची इच्छा पूर्ण करायला. मी आलेलो आहे त्याचा गौरव करायला. आणि पवित्र आत्मा काय म्हणतो? मी आलेलो आहे पुत्राचा गौरव करायला. मग तो म्हणतो बघा, तो असं म्हणतोय, तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला विदित करेल. स्वतःचे सांगणार नाही, मग कुणाचे सांगेल? जे ऐकले तेच सांगेल. काय ऐकलेलं आहे? जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. प्रियानो, मनचं सांगत नाही तो. आजकाल पवित्र आत्म्याच्या नावाखाली बिल्कुल हा गोंधळ लावलेला आहे कि आत्मा हमको प्रकट कर रहा है, आत्मा ने हमको अभी प्रकट किया, आत्मा अभी हमको ये बोल रहा है, आत्मा हमको वो बोल रहा है. प्रियानो, हे धादांत खोट आहे. आत्मा असं करत नाही. आत्मा वचनाधीन आहे. पवित्र आत्मा हा वचनाधीन आहे. हे संपूर्ण जे प्रगटीकरण आहे हे पवित्र आत्म्यानं त्याच्या लोकांना केलेलं आहे. खुद्द देव बोललेला आहे. हे एवढं प्रगटीकरण सोडून लोकांची अशी इच्छा आहे की त्यानं काहीतरी वेगळं प्रगटीकरण करावं. जे प्रगट केलेलं आहे याऐवजी, जे एक्सप्लेन केलेलं आहे याऐवजी काहीतरी वेगळं आम्हाला सांगावं. ओ नाही हो, असं अजिबात नाहीये. पवित्र आत्मा आपल्याला जे प्रगट करतो ते त्याच्या वचनातून प्रगट करतो. आणि बिलकुल असंच आहे का? हो, असं आहे. कारण तो काय म्हणतो बघा, तो माझं गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला विदित करेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझं आहे. प्रत्येक शास्त्रलेख, प्रत्येक शास्त्रभाग येशू ख्रिस्त म्हणतो मज विषयी बोलतात. पवित्र आत्मा काय करतो? सगळं काही त्याचं आहे ते तो तुम्हाला उघड करून सांगतो. तुम्हाला आठवलं मी स्टार्ट कुठून केलेलं? इफिस्करास पत्र 5वा अध्याय 8वा वचन. काय होतं? द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. तर स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवनं ही एकमेकांना गाऊन दाखवा. आपल्या अंतःकरणात प्रभूला गायन वादन करा. कधी म्हटलं मी तुम्हाला हे? द्राक्षारसाने मस्त होऊ नका, त्याच्यामध्ये बेतालपणा आहे. आत्म्यानं पूर्ण व्हा. पहा, आत्म्यानं पूर्ण झाल्यावर मनुष्यामध्ये काय होतं बरं? काय होतं? स्तोत्र, गीते, आध्यात्मिक स्तवने, अंतःकरणात प्रभूला गायन वादन. हे कुणा कधी आलं बरं? जेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यामध्ये होता. काही वेगळं होतं का? नाही, अजिबात नव्हतं. ज्या वेळेस पवित्र आत्मा मनुष्यामध्ये आहे तो काय करतो? त्याच्या जीवनामध्ये स्तोत्र आहेत, वचन आहेत, गायन वादन आहे, एकमेकांसंगती बोलत असताना वृद्धी आहे. अरे वाव, पवित्र आत्मा मनुष्यामध्ये असताना हेच कार्य व्हायला पाहिजे. मग आपण वचन वाटलं, कलसे करासपत्र 3रा अध्याय 16 वचन, ख्रिस्ताचे वचन तुम्हामध्ये भरपूर राहो यासाठी की स्तोत्रे, गीते, आध्यात्मिक स्तवने ही परस्मरास म्हणून दाखवा. म्हणजे ज्याच्यामध्ये देवाचा आत्मा आहे त्याच्यामध्ये देवाचं वचन आहे. हे दोन्ही विभिन्न असू शकत नाही. लोकांना काय वाटतं माहिती काय? पवित्र आत्मा आहे म्हणाल्या काहीतरी विचित्र सामर्थ्य. रविवारी ज्यावेळेस तिथे मी होतो पुण्यामध्ये, तर फर्स्ट डे सेशन झाला आमचं. सेकंड डेला, फर्स्ट डे झाल्यानंतर सेकंड डेला एक अंकल मला भेटायला आले आणि अंकल येऊन म्हणाले की हो, शिक्षण वगैरे बरोबर आहे, वचन वगैरे बरोबर आहे, पण मला एक प्रश्न आहे. पवित्र आत्मा आला ना, सामर्थ्य आला पाहिजे.
मग मी त्यांना विचारलं की सामर्थ्य म्हणजे काय अंकल? तर ते म्हणजे नाही नाही, सामर्थ्य यायला पाहिजे. आणि ते बोलत असताना ना वारंवार त्यांचा हात आणि त्यांचे हावभाव असे होते, सामर्थ्य असायला पाहिजे, सामर्थ्य असायला पाहिजे. आणि जेव्हा त्यांचे हावभाव असे होते तर मला कळत होतं की त्यांना बोलायचं काय. मग मी म्हटलं अंकल अजून काय म्हणजे तुम्हाला सामर्थ्य म्हणजे काय म्हणायचं? तर ते म्हणाले की असा हात ठेवला ना डोक्यावर असं भरून निघाला पाहिजे. तर त्यांना जे बोलायचं होतं ना ते मला कळत होतं, पण मला त्याच्या तोंडातून ऐकायचं होतं. मग मी त्यांना म्हटलं अंकल भरून गेलं पाहिजे म्हणजे कशाला भरून गेलं पाहिजे? ते म्हणते नाही असं एकदम व्हायला पाहिजे. म्हणजे असं एकदम म्हणजे काय व्हायला पाहिजे? मग नंतर म्हणाले की आजारावर प्रार्थना ठेवली की पट्ट करून बरा व्हायला पाहिजे. म्हटलं अच्छा ते सामर्थ्य पाहिजे. हो ते पाहिजेच, पण असं एकदम व्हायला पाहिजे. म्हणजे मी म्हटलं असं करंट यायला पाहिजे. हा असं व्हायला पाहिजे. तुम्ही मला सांगा की पवित्र आत्मा शास्त्रामध्ये कुठं तुम्हाला असं दिसतं का की पवित्र आत्मा उतरला आणि लोकांना करंट बसला, लोक असे एकदम काही विचित्र वागू लागले? लक्षात घ्या, पवित्र आत्मा आला आणि लोक ज्या ज्या ठिकाणी आला त्या त्या ठिकाणी लोकांनी देवाचं गौरव ते बोलत आहेत. प्रेषितांच्या कृत्यामध्ये 3 ठिकाणी पवित्र आत्मा उतरलेला आपण पाहतो. 3 ठिकाणी पवित्र आत्मा उतरला आणि त्या 3 ठिकाणी बघा काय झालेलं आहे. त्या प्रत्येकाने तिथे उपस्थित असणाऱ्या लोकांनी जेव्हा आत्मा उतरला तेव्हा त्यांनी देवाचं गौरव ते बोलत असताना ऐकलं. त्यांनी दुसरं काहीच नाही केलं. म्हणजे मुखातून त्यांना काय ऐकावं आलं? लोकांच्या देवाचं गौरव ते करत होते. मग पवित्र आत्मा आल्यावर काय होतं? स्तोत्र, गीत, आध्यात्मिक स्तवन ही येतात. एकमेकाला प्रभूमध्ये गायन वादन होतं. हे पवित्र आत्म्याचे चिन्ह जुन्या करारामध्ये आणि त्याचबरोबर नवीन करारामध्ये आपण पाहतो आत्मा उतरल्यावर झालं. हे चिन्ह आहे. पण आज जी परिस्थिती आहे पवित्र आत्म्या संदर्भात ती टोटली वेगळी आपल्याला दिसते. पवित्र आत्मा उतरण्यासाठी किंवा त्याचं सानिध्य उतरवण्यासाठी लोक एक विशिष्ट प्रकारचं गीत, आता ह्या उपासनेच्या टायमामध्ये एक विशिष्ट प्रकारचं गीत आपण गाऊ. मग ते हे गीत गायलं तर पवित्र आत्मा उतरतो असं बोलण्यात येतं. पवित्र आत्मा लिटरली अशा एखाद्या गीतानी वगैरे उतरतो का? पवित्र आत्मा आलेला पुन्हा गेलेला आहे, त्याला बोलवायचं आहे? कारण शास्त्र वाचनात आपण वाचलं की त्यानं तुम्हाला, म्हणजे हे सगळ्यांसाठीच आहे बरं का, जे तारण प्राप्त झालेले त्यांच्यासाठी, की जेव्हा तुमचं तारण होतं त्यानं तुम्हाला त्या तारणाप्रित्यर्थ मुक्तीसाठी मुद्रित केलेलं आहे, म्हणजे सील मारलेलं असतं. आणि ही सील मारलेली गोष्ट येत जात येत जात येत जात नाही, ती तुम्हाला त्याने मुद्रित केलेलं आहे. आणि त्यामुळे अनेक जी गीत आहेत बघा, पवित्र आत्मा ये, तू थांब, जाऊ नको वगैरे, अशी जी गीत आहेत ती सगळी सशास्त्र नाही आहेत, ती शास्त्राला धरून नाही आहेत. पण त्याचं म्युझिक, त्याचं ते इमोशन्स एवढे आहेत की लोक त्याकडे आकर्षित होतात. प्रभू ती गोष्ट सांगत आहे की तो येईल, तुम्हामध्ये वस्ती करेल. आल्यावर काय करेल? तो गौरव करेल. कुणाचं? बरं, तो माझं गौरव करेल. पवित्र आत्मा स्वतःचं गौरव करेल का? बिलकुल नाही. फ्रेंडो, त्याला स्वतःचं गौरव नाही, त्याला त्याच्या एकुलत्या एका पुत्राचं गौरव करायचं आहे, पित्याचं. त्यासाठी तो अपॉइंटमेंट आहे. लोकांना कळत नाही कधी कधी पवित्र आत्म्याच्या नावामध्ये ते काय काय बडबडतायत. त्यांच्या स्वतःच्या भावना ते बाहेर आणतायत. पडताळून पाहणं गरजेचं आहे की ते सशास्त्र आहे का? कारण पवित्र आत्मा स्वतः शास्त्राच्या बाहेर नाही जात. मनुष्य काय करत आहे? स्वतःच्या इच्छेला अनुसरून, स्वतःच्या देहाच्या वासना अनुसरून तो बाहेर काढत आहे, त्याच्या इच्छा, त्याच्या संकल्पना. पण शास्त्रामध्ये असं आहे का? बिलकुल नाही. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की तो माझं गौरव करेल, जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला विदित करेल. शास्त्र काय म्हणतं बघा. तुम्हाला इथे बसलेले जे आहात तुम्ही सगळेजण, जेव्हा कधी समजा पवित्र आत्मा, पवित्र आत्मा म्हणाल्या तुमच्या डोळ्यासमोर नेमकं काय येतं बरं? कोणता शब्द येतो? शब्द बरं का, शब्द मला पाहिजे. कोणता शब्द तुमच्या एकदम डोळ्यासमोर येतो? म्हणजे तुम्ही ऐकलेला आहे, पाहिलेलं आहे. पवित्र आत्मा म्हणाल्या ना, होली स्पिरिट असं बोलल्या तुमच्या डोळ्यासमोर ऐकण्यात आलेल्या गोष्टी ज्या आहेत त्याच्यामध्ये
कोणती गोष्ट तुमच्या सगळ्यात पहिल्याच डोळ्यासमोर येते बरं? मला ऐकायचं आपल्या मंडळीकडून. कोणती गोष्ट तुमच्या पटकरून असं कोणता शब्द तुमच्या नजरेत येतो लगेच पटकरून किंवा ऐकण्यात येतो? हा, 50वा दिवस लक्षात येतो. पवित्र आत्मा भेटल्यावर तो म्हणतो पश्चाताप करा. बरोबर. म्हणजे हे आपल्या मंडळीचं आहे. मी ते म्हणत आहे की मला सांगा की तुम्ही इन अँड अराउंड काय ऐकता पवित्र आत्मा बोलल्यावर? हालेलुया एक येतो शब्द. म्हणजे पवित्र आत्मा बोलल्या बोलल्या, होली स्पिरिट बोलल्या बोलल्या त्याला एक जॉईंट शब्द असतो हालेलुया. अन्य भाषा असते. बरोबर. एक टिपिकल जी आज जी बोलली जाते, प्रचलित आहे ती भाषा आहे, ती बोलली जाते. बरं, अजून आज बेटा जे प्रचलित आहे ते, आज जे प्रचलित आहे ते होली स्पिरिट. तुम्ही बघा ना, होली स्पिरिट किंवा पवित्र आत्मा म्हणाल्या कोणते एक्सप्रेशन्स तुम्हाला बाहेर येताना दिसतात? जशी ती म्हणाली की अन्य भाषा, जशी ती म्हणाली की त्यावेळेस भावनिक होऊन फार जोरजोरात हालेलुया म्हणण्यात येतं. अजून भावनिक खूप जास्त होतं त्या ठिकाणी. अजून काय तुम्हाला ऐकू येतं त्यावेळेस? कोणते शब्द अजून तुमच्या निदर्शनास येतात? आजकाल इंग्लिश शब्द खूप जास्त प्रचलित आहेत बघा. पॉवर आहे, फायर. तुम्ही ऐकलं ते शब्द? पॉवर, फायर. तुम्हाला माहित आहे पॉवर फायर का वापरतात? तुम्हाला माहित आहे हा शब्द फायर का वापरतात? पवित्र आत्म्यासाठी फायर का शब्द वापरतात? हा, बरोबर. तुम्हाला समजलं का वापरतात? कारण त्या अग्नीच्या जीवांसारख्या जीवा पेंटिकॉस्टच्या दिवशी उतरलेल्या होत्या. मग त्याचं रिलेशन ते तिकडे करतात आणि पवित्र आत्मा कसा आहे अग्नीसारखा असा येईल असं करतात. मी आजच सकाळी एका युट्यूब चॅनलवर बघत होतो की एक व्यक्ती आहे असाच तो प्रीच करत होता. त्याच्या मागे जो बॅनर आहे ना, त्या बॅनरवर असा आग होती सगळी आणि तिथे लिहिलेलं होली स्पिरिट वेलकम यू असं म्हणून. आग अशी म्हणजे पवित्र आत्म्याकडे त्या दृष्टिकोनातून काय केलं जातं? पाहिलं जातं की तो फायर आहे, फायर. आणि मग काही ठिकाणी पॉवर असं वापरण्यात येतं. तर मला तुम्हाला सांगायचं आहे बरं का, तुम्हाला हे ठाऊक आहे सर्वांना की सामर्थ्य, पॉवर जे आहे, सामर्थ्य, ओके, हे कुणाचं आहे माहित आहे तुम्हाला? मनुष्याचं आहे की कुणाचं आहे? सामर्थ्य देवाचं. सामर्थ्याला नाव काय माहिती आहे तुम्हाला? पवित्र आत्मा हे नाव आहे का सामर्थ्याला? तुम्ही पहा काय लिहिलेलं आहे. पहिले करिंथ याचा पहिला अध्याय आणि त्याचं 16व वचन, 17व वचन आणि 18व वचन. पहिले करिंथ 16वा अध्याय, पहिला अध्याय 16, 17 आणि 18 वचन. मोठ्याने वाचा बरं. ओके. तो म्हणतो मी बाप्तिस्मा केला की नाही मला माहित नाही, पण मी स्टेफनाच्या घराचा बाप्तिस्मा केला. नंतर तो खाली येतो आणि आता तो इथे एक्सप्लेन करतो. पॉल एक्सप्लेन करतो. काय एक्सप्लेन करतो बघा बरं. हा, आता बघा तो काय म्हणत आहे. तो म्हणतो मी कशासाठी आलेलो आहे? मी सुवार्थ सांगण्यासाठी मला पाचारण केलेलं आहे. बरं, पुढं तो म्हणतो ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून मी ती वाक्चातुर्याने सांगायला आलोय का? बोलतो नाही. मग कशासाठी आलो? कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाचा संदेश कसा आहे? मूर्खपण. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे त्यांना ते काय? ओके, मला तुम्ही सांगा देवाचं सामर्थ्य काय आहे? एका शब्दामध्ये तिथं लिहिलंय वधस्तंभ. तुम्हाला कळालं काय? देवाचं सामर्थ्य काय? वधस्तंभ. गौरवी ठिकाण येशूचं कोणतं आहे? वधस्तंभ. आपण हाच शास्त्र जर खाली वाचत गेलो ना तर हे सामर्थ्य किती अद्भुत आहे त्याचं एक्सप्लेनेशन पॉल करतो. तो म्हणतो यहुदी चिन्ह मागतात, हेलेनी ज्ञानाचा शोध करतात, आम्ही देवाचं सामर्थ्य म्हणजे वधस्तंभ गाजवतो. म्हणजे हा सेंटर पॉइंट आहे. अच्छा, आम्ही गाजवतो म्हणजे कोण गाजवतो? देवाचा आत्मा त्याला उत्साहित आणि प्रोत्साहित करतो. कशासाठी? हा सेंटर पॉइंट आहे. आज गडबड काय होते माहिती काय? पवित्र आत्म्याच्या नावाखाली
एकदम जो काही सेंटर आहे, जो काही फोकस आहे, जे काही शिक्षण आहे ते वधस्तंभाऐवजी इतरत्र चालू आहे. ज्यासाठी अपॉइंटमेंट आहे ती अपॉइंटमेंट होत नाहीये. म्हणून पवित्र आत्म्याचं शिक्षण आपल्याला समजणं फार गरजेचं आहे. मुद्दा, मुख्य सोर्स कशासाठी अपॉइंटेड आहे? फक्त आणि फक्त गौरव कुणाचं? ख्रिस्ताचं. ख्रिस्ताचं गौरव कुठं झालं? वधस्तंभावर. तुम्हाला आठवतं आपण शिक्षण घेत असताना म्हणालो लूका वर्तमान 13वा अध्याय, प्रभू येशू ख्रिस्ताने यरुशलेमेकडे नजर केल्याने म्हटला, आता माझी गौरव होण्याची वेळ आली, चला जाऊया. कुठं झालेला गौरव व्हायला? तो वधस्तंभावर. पवित्र आत्म्याचं कार्य काय? तो माझं गौरव करेल. येशू ख्रिस्त काय म्हणतो? तो माझं गौरव करेल. त्याचं गौरव कुठे झालं? वधस्तंभावर झालं. म्हणजे काम काय पवित्र आत्म्याचं? काय गाजवावं मी? वधस्तंभ गाजवावा. पवित्र आत्मा काय करतो? पवित्र आत्मा वधस्तंभ गाजवतो. आता काय झालेलं आहे की आज ह्या जगामध्ये पवित्र आत्म्याचं स्थान वेगवेगळ्या लोकांनी घेतलेलं आहे. सामर्थ्यानं भरलेला माणूस, ह्यानं भरलेला माणूस, त्यानं भरलेला माणूस, आणि लोक तिकडे आकर्षित होतात. का जात आहेत बरं? कारण देहाच्या गरजा पूर्ण होण्यासाठी येशूच्या नावामध्ये. पण त्याच्यामध्ये देवाचं गौरव आहे का? नाही. म्हणतो वधस्तंभामध्ये माझं गौरव आहे. आणि मग ह्या गोष्टी घेतल्यानंतर आपण ज्यावेळेस आता इफिस्करास पत्र देतो आणि म्हणत येते की आत्म्याला खिन्न करू नका. म्हणजे तुमच्या आणि माझ्यामध्ये तारण प्राप्ती झाल्यानंतर पवित्र आत्मा जो आहे तो खिन्न कधी होतो? कारण आपण पाहिलं की देव, पुत्र, पवित्र आत्मा त्रैक्य आहे, एक आहेत, गुणवैशिष्ट्य एक आहेत. खिन्न होतात का? बिलकुल होतात. दुःख होतं का? बिलकुल होतं. मग ते होतं कसं आणि होतं कधी? तर शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये, जुन्या करारामध्ये देवाचा आत्मा एकदा खिन्न झालेला. तर तो झालेला तर कधी झालेला जरा असं बघूया आपण. आणि मग आपण पॉल जे बोलत आहे ना त्याकडे लक्ष देऊया. ओके, मग आपण समजून घेऊ. यशया, ओके, यशयाचा ग्रंथ याचा 63 आणि 7व्या वचनापासून पुढं. यशया 63 आणि 7व्या वचनापासून पुढं. कोणीतरी मोठ्यानं वाचा बरं. प्रीत वाच मोठ्यानं. यशया वाच. आता बघा काय झालंय या ठिकाणी. परमेश्वराचं वचन यशयाला प्राप्त झालेलं आहे. परमेश्वराचा आत्मा खिन्न कधी झालेला आहे बघा. इस्रायल आणि इस्रायलाला केलेलं जे प्रोव्हिजन आहे ते प्रोव्हिजन लक्षात घ्या. बघा काय झालं. परमेश्वराने आम्हावर जे सर्व उपकार केले आणि आपल्या दयेने, आपल्या विपुल करुणेने इस्रायलाच्या घराण्याचे जे फार कल्याण केले, त्यास अनुरूप असे परमेश्वराचा सदैव कृत्यांचे मी वर्णन करीन, त्याचे गुणगान गाईन. हा म्हणत आहे की परमेश्वराने अपार दया केली, करुणा केली. त्यानं केलेली जी दया आहे ती जर गणू लागलो तर आमचा वेळ नाही पुरणार. तर म्हणतो किती महान तो देव आहे, त्यानं आमचं कल्याण केलं. हे सर्व देवाने केलेली सर्व अद्भुत कृत्ये यशया काय करत आहे? बोलून दाखवत आहे. पुढच्या वचनात बघा तो म्हणतो, कारण तो म्हणाला खरोखर हे माझे लोक. तो काय म्हणाला? खरोखर हे माझे लोक. तो म्हणतो कधी लबाडी न करणारी अशी माझी मुलं आहेत. कुणाविषयी बोलत आहे? इस्रायलाविषयी. माझी लबाडी न करणारी मुले, माझी चांगली मुले, यांच्यामध्ये मी वस्ती करत आहे. वाव, ही माझी लेकरं आहेत. पुढे तो असं म्हणतो, म्हणून मी त्यांचा त्राता झालो. कोण? देव स्वतः त्यांचा त्राता झाला. पुढे काय म्हणतो बघा, त्यांच्या सर्व दुःखाने तो दुःखी झाला. मला समजलं काय झाला तो? त्यांची सगळी दुःख काय झाला? दुःखी. पेन असेल तर काय होतो? दुःखी होतो, पेनफुल होतो. कारण का? वस्ती करतो ना त्यांच्यामध्ये. त्यांचे दुःख, त्यांचे पेन तो जाणतो. तुम्ही दुःखी झाला, तो म्हणतो मी दुःखी झालो इस्रायला. पुढे तो म्हणतो त्यांच्या प्रत्यक्षात दर्शविणाऱ्या दिव्यदूतांचे त्यांचे तारण केले. अहो, तो तारणारा जरा देवदूताने त्यांना तारलं. अनेक मोठमोठ्या राजांपासून त्यांचं संरक्षण केलं. देवाचे दूत त्याच्या बरोबर होते. त्यांच्या जे काही पाहिजे त्यांना प्रोव्हाइड केलं. कोण? अहो, देव तो. पुढे काय झालं बघा, त्याने आपल्या प्रीतीने व आपल्या करुणेने त्यांना उद्धारले. सर्वांच उद्धारले. पूर्वीचे सर्व दिवस
त्याने त्यांचे लालन पालन केले. कोण केलं? देवानं. लालन पालन, सांभाळणं, काळजी घेणं, चालवणं, या जगामध्ये मार्गदर्शन करणं, अहो सर्व कोण करत आहे? देव करत आहे. त्याचे सानिध्य त्यांच्या बरोबर आहे. यांनी काय केलं? 10 वचन बघा काय म्हणतात. तरी त्यांनी बंड केले. त्यांनी काय केलं? त्यांनी बंड केले. कुणा विरोधात? बरं, देवाविरोधात. म्हणजे ज्या गोष्टीसाठी अपॉइंटमेंट आहे त्याच्याऐवजी यांनी काय केलं? यांनी बंड केले व त्याच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. त्यांनी काय केलं? पवित्र आत्म्याला खिन्न केलं. आत्मा खिन्न झाला का? हो झाला. देवाचा आत्मा खिन्न झाला का? हो झाला. वचन म्हणतं, तेव्हा तो उलटला व त्यांचा शत्रू बनला. तो त्यांच्याशीच लढला. कुणाशी लढला? इस्रायला बरोबर. म्हणजे जो त्या ठिकाणी होता, लालन पालन केलं, प्रोव्हाइड केलं, सर्व दिलं, काळजी घेतली, चालवलं, दिव्यदूतांनी रक्षण केलं, प्रत्येक ठिकाणी त्यांच्या बरोबर होता. पण यांनी काय केलं? यांनी बंड केला, त्याच्या विरोधात वागायला सुरुवात केली. हा काय झाला? हा खिन्न झाला. खिन्न झाल्यावर देवाचा आत्मा काय करतो? रुसून बसतो. मी रुसलो बर का, मला आता बोलायचंच नाही, जावा. असं केलंच क्लेपा तू? नाही, मग मला बोलायचं नाही, जा. हा असा खिन्न नाही आहे बर का. तुम्ही एवढं देवाला लाईटली घेऊ नका. आपण देवाला एवढा हलक्यात घेऊ शकत नाही. जो देव प्रोव्हिजन करतो, जो देव चालवतो, जो देव तुम्हाला आणि मला त्याच्या वचनात घेऊन जातो, जो देव या जगापासून तुमचं संरक्षण करतो, जी अपॉइंटमेंट तुमची आहे, तसं जर तुम्ही वागला नाही तो खिन्न होतो. खिन्न होतो म्हणजे काय? तुम्हाला डिसिप्लिन देतो तो. मग त्याचा डिसिप्लिन तुम्हाला परवडेल का? लक्षात घ्या. व्हॉट ही डज, तो म्हणतो शत्रूच झाला त्यांचा, इस्रायलाचा. तो म्हणतो ज्या इस्रायलाचं संरक्षण करत होता त्या इस्रायलाला शत्रूने फटके मारायला चालू केलं. तुम्हाला आठवलं मी काय म्हणालो? ज्या वेळेस दावीद म्हणाला की हे देवा, माझी इच्छा आहे की तू माझ्या बाजूला राहावं. प्रभू म्हटला, काय मागणी करतोस तुला माहित आहे का? म्हटलं, मी तुला प्रॉमिस करतो की माझी समक्षता उतरेल, पण ती उतरायच्या अगोदरही जर तुम्ही माझे विधी, माझे निर्णय यथायोग्य पाळले तर नक्कीच लक्षात घ्या, या इस्रायलाला या मंदिरातून आशीर्वाद मिळेल. अहो, जगाच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात एखादा व्यक्ती आहे, तो जर मंदिराच्या दिशेला तोंड करून प्रार्थना केली, त्याची प्रार्थना मी ऐकेन, हे सगळं तो बोलतो. पण तुम्ही जर माझे विधी, माझे निर्णय योग्य पाळले नाहीत, जी अपॉइंटमेंट मी तुम्हाला केली आहे ती जर तुम्ही केले नाही, सगळ्यात पहिला तर मी हे मंदिर पाडेन आणि हे मंदिर धुळीस मिळवेन. कुणाविषयी बोलतोय तो? स्वतःच्या मंदिराविषयी. एक तुम्हाला प्रियजनांना एक मजेशीर गोष्ट सांगतो बरं का. मला तुम्ही सांगा, या जगामध्ये असा कोण देव आहे का जो म्हणतो मी माझं मंदिर पाडेन? तो म्हणतो मी ह्याला धुळीस मिळवेन, मी तुम्हाला दाखवतो याचं काय करतो बघा. तो असं म्हणेल का मी ह्याला ना टिंगल आणि टवाळकीचं कारण बनवेन? नाही. हा यहोवा देव आहे तुमचा आणि माझा. तो म्हणतो तुम्हाला दाखवतो मी ह्याला काय करतो, आणि ह्यालाच नाही तर तुम्हा सगळ्यांना दाखवतो मी तुमचं काय करतो. आत्म्याला खिन्न करणं हे फार डेंजरस आहे. तुम्हाला माहिती आहे आत्मा कधी खिन्न होतो? पॉल सेम गोष्ट आणतो इकडं, आणि तो म्हणतो पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. कारण का? तो तुम्हाला आणि मला आलेला आहे. फोकस काय? उद्देश काय? रस्ता काय? की तुम्ही आणि मी आपल्या जीवनातून गौरव व्हावं. कुणाचं? बरं, आपलं. माझं चांगलं व्हावं. तो बोलतो नाही, ख्रिस्ताचं. अपॉइंटमेंट कशासाठी आहे? पाप, नीतिमत्व आणि न्यायनिवाडा. कुठून आहे? शास्त्रातून. जर तुम्ही या बाबी शास्त्रातल्या 3 सोडून अन्य बाबींकडे आकर्षित होता, आत्म्याला खिन्न करता, तारण प्राप्त झालेले लोक हो. मला बाकीच्यांचं काही घेणं देणं नाहीये, जे स्वतः मुखवटे घालून जगाभरात फिरत आहेत. मला काळजी आहे तारण प्राप्त झालेल्या लोकांची. मला सांगणं आहे तारण प्राप्त झालेल्या लोकांना, पवित्रीकरणासाठी वेगळं केलेल्या लोकांना.
की देवानं जर तुम्हाला निवडलंय, वेगळं केलंय, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. तो म्हणतो माझ्या पित्यावर विश्वास ठेवा, माझवर विश्वास ठेवा. मी जातो, तुम्हाला कैवारी पाठवतो. तो येऊन जे माझं आहे त्यातून घेऊन तो तुम्हाला सांगेल. तो स्वतःचा गौरव करणार नाही, तो माझा गौरव करेल. आपण पाहिलं की त्याचा गौरव कुठे आहे? त्याचा गौरव वधस्तंभावर आहे. वधस्तंभ प्रगट करेल. तो येऊन जगाची पापाविषयी, नीतिमत्वाची आणि न्यायनिवाड्याची खात्री करेल. कुठून करेल? त्याच्या वचनातून. तो म्हणतो तो येईल आणि तो तुम्हाला सत्यात घेऊन जाईल. कुठे घेऊन जाईल? सत्य काय? तो बोलतो माझं वचन. याच्या पलीकडे जे काही आहे आत्म्याच्या नावामध्ये ते सगळं धोतांड आणि खोट आहे. भंपक लोक येऊन देवाच्या वचनाचा विपरीत अर्थ करतायत. पवित्र आत्म्याच्या नावाखाली काहीतरी विचित्र गोष्टी आपल्या समोर आणत आहेत आणि जग आणि जगातल्या गोष्टी समोर ठेवून हेच काय ते पवित्र आत्म्याचं काम आहे ते सांगत आहेत. तुम्ही मला एकदम म्हणतो ना आपण की पूर्ण अंतःकरणाने ही गोष्ट सांगावं की आपल्या शास्त्रभाषात असं कुठं लिहिलेलं आहे की देवाचा आत्मा आला आणि देवाचा आत्मा डोळे बंद करून म्हणतो की इथं कोणतर लाल साडी घालून बसलेली व्यक्ती आहे, त्याविषयी देव मला असं सांगत आहे. किती भंपक लोक आहेत सांगा मला. हे पवित्र शास्त्रामध्ये असं कुठं आहे की थांबा मी माझा कोट काढतो आणि 100 लोकांना तिकडे पाडतो? कुठं असं लिहिलेलं आहे पवित्र आत्म्याच्या नावामध्ये? मी फूक मारतो, तुम्ही पडा. म्हणजे हे जे अभिवचन आहे, ज्या कारणासाठी पवित्र आत्मा आलेला आहे, जो फोकस आहे तिथून पूर्णपणे हटलेले हे लोक आहेत. काहीच घेणं देणं नाहीये या ठिकाणी. पण हे होत आहे, हे घडत आहे. पवित्र आत्म्याला खिन्न करू नका पौल म्हणतो. पवित्र आत्मा खिन्न कधी होतो? नव्या करारानुसार. आपण इफिसकरास पत्रात जो आपल्याला दिसेल बघा, इफिसकरास पत्रामध्ये पौल एकदम क्लिअरली ही गोष्ट सांगत आहे. तो असं म्हणतो, यास्तव सत्य बोला. असत्य बोलला हा आतला भाऊ खिन्न होतो बरं का. तो म्हणतो नाही, असत्य बोलू नको, सत्य बोल. अनितीचा राग करू नको, लबाडी करू नको. हे शिक्षण आहे शास्त्राचं. अनितीचा राग करू नको. अनितीचा राग तुझ्यामध्ये नसावा, सत्य तुझ्यामध्ये असावं, लबाडी नसावी. तो म्हणतो चोरी करू नको, लोभ धरू नको. अहो या गोष्टी तुमच्या अंतःकरणात नसाव्या. यांचा तुम्ही काय करावा? यांचा तुम्ही द्वेष करावा, यांचा तुम्ही तिटकारा करावा. पुढे तो म्हणतो तुझ्या मुखातून जे निघावं ते उत्तम भाषण निघावं, उन्नतीकरिता निघावं. हे सगळं तू कर. आपल्या शरीराला कुदळ, हे तुझ्यापासून तू दूर कर. कारण तुझ्यामध्ये कोण वस्ती करतंय? तुझ्यामध्ये देवाचा आत्मा वस्ती करतंय. या गोष्टीचा तुला द्वेष असावा. वचन असं म्हणतं, तुम्ही आपल्या तोंडावाटे कोणतेही अमंगळ भाषण काढू नका. गरजेप्रमाणे आध्यात्मिक उन्नतीकरिता जे काही उपयुक्त ते मात्र काढा, यासाठी की ऐकणाऱ्यांना कृपादान मिळेल. बोला, ऐकणाऱ्यांना कृपादान मिळेल. ख्रिस्त तारण प्राप्त झालेल्या मनुष्याकडून ही अपेक्षा आहे. आणि मग पौल असं म्हणतो, देवाच्या पवित्र आत्म्याला खिन्न करू नका. तुमच्याकडून असं कधी न हो की त्याचा आत्मा खिन्न हो. कारण ज्यावेळेस त्याचा आत्मा खिन्न होतो, प्रियानो, तू उठून उडून बाहेर जात नाही बरं का. आता जा, मी तुझ्या रुसलो, येतच नाही तुझ्यामध्ये परत. म्हणून आपल्याला गाणं म्हणावं लागतं, ये 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 म्हणून. नाही, तो डिसिप्लिन करायला लागतो तुम्हाला आणि मला. तुमच्या प्रत्येक कृतीसाठी तो तुम्हाला आणि मला डिसिप्लिन करतो. कारण तुम्हाला आणि मला तारणापर्यंत, मुक्तीसाठी, रिडेम्पशन साठी, जे या शरीरातून तुम्ही आणि मी जाणार आहोत, त्यासाठी तिथपर्यंत तो तुम्हाला तयारी करत आहे. तो तुमची आणि माझी तयारी करत आहे. आणि मग त्यासाठी काय? त्यासाठी डिसिप्लिन तो आपल्याला करत आहे का? ऍब्सोल्युटली करत आहे. आणि त्यासाठी तयार असायला पाहिजे का? हो, तयार असायला पाहिजे. का? तुमचा आणि माझा नाश न व्हावा. पुढे काय लिहिलंय बघा, तो असं म्हणतो, म्हणून काय करा, सर्व प्रकारची कटुत्व. पवित्र आत्मा खिन्न होतो बरं का. सर्व प्रकारचं कटुत्व, मनामध्ये असणारं एखाद्याविषयी सर्व प्रकारचं कटुत्व. असं म्हटलंय, संताप, तुमचा क्रोध, कलकलाट व अभद्र भाषण ही अवघ्या दृष्टपणासह सुद्धा तुमच्यापासून दूर करण्यात येऊ. दूर करा हे सगळं.
कारण का पवित्र आत्मा तुम्हामध्ये राहत आहे. सगळं दूर करा, शुद्ध पवित्र राहण्याचा प्रयत्न करा. हे शरीर मूळतः त्या दैहिक वासनांकडे धावत आहे, त्याला कुदळण्याचा प्रयत्न करा. हे तुमचं आणि माझं पाचारण आहे, हा तुमचा आणि माझा कॉल आहे. फोकस करा त्या गोष्टीवर. मग पॉल असं म्हणतो, आणि तुम्ही एकमेकावर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्ही एकमेकाला क्षमा करा. पूर्णतेच्या दृष्टिकोनातून चाला. दृष्टिकोन क्लिअर राहू दे सर्वांचा, की तुम्हा सगळ्यांद्वारे देवाचं गौरव, त्याला मान, त्याला सन्मान मिळावा. कारण का हो, पवित्र आत्मा तुम्हामध्ये आहे, पवित्र आत्मा मजमध्ये आहे. कशासाठी दिलेला आहे? त्या देवाचं गौरव करण्यासाठी. देवाचं गौरव काय आहे? ख्रिस्ताचा वधस्तंभ. ख्रिस्ताचं गौरव काय आहे? त्याचा वधस्तंभ. पवित्र आत्म्याचं काम काय? तो गौरवी वधस्तंभ गौरवित करणं. आणि त्या दृष्टिकोनातून आपल्यामध्ये असणारा पवित्र आत्मा, त्याचा वापर व्हावा अशी आपण प्रभूचरणी प्रार्थना करू. आपल्याद्वारे कधीही तो आत्मा खिन्न होऊ नये याचा आपण पुरेपूर प्रयत्न करू. खिन्न कधी होतो? जेव्हा आपण दैहिक रीतीनं देहाच्या गोष्टींकडे आकर्षित होतो. यांना कुदळा, यांना मारा, यांना फाईट करा. कारण का आपण पाहिलं यशायाच्या ग्रंथामध्ये, तो कोण आहे? तो प्रोव्हाइड करत होता, तो देत होता, तो काळजी घेत होता. आलेल्या प्रत्येक संकटातून कशा रीतीने त्यांना बाहेर काढता येईल, कशा रीतीने त्यांना झगडता येईल, कशा रीतीने त्यांना विजय मिळवता येईल, यासाठी तो उत्साहित आणि प्रोत्साहित करायचा. आपल्या जीवनासंदर्भात दुसरा अजून तो काही करत नाहीये. जी काही आवश्यक गोष्ट आहे ती प्रोव्हाइड करण्यासाठी तुम्हाला आणि मला पवित्र आत्मा देण्यात आलेला आहे. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताचं अभिवचन आठवा, तुमचं अंतकरण अस्वस्थ होऊ नये या जगामध्ये. नका हो अस्वस्थ, कारण जो तुम्हाला दिलेला आहे ना तो अद्भुत आहे, तो कैवार घेणारा आहे. प्रियानो, या जगामधून तुम्हाला एकदम अद्भुत आणि अलगद त्याच्या कृपेमध्ये पार नेणार आहे. त्याच्याकडे आपण लक्ष देऊया. दे बाप करो, या वचनाद्वारे तुम्हाला उत्तेजन, या वचनाद्वारे तुम्हाला कृपा प्रोव्हाइड करो. प्रार्थना करूया आपण. प्रभुदेव बापा, तुझ्या दयेबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. पवित्र आत्मा देवा तू आम्हाला दिलास. ख्रिस्ताचं अभिवचन होतं की तो येईल, तो मज विषयी तुम्हाला सांगेल, तो कैवारी येऊन तुम्हाला सर्व सत्यात घेऊन जाईल. माझं वचनच हे काही सत्य आहे. तो माझं गौरव करेल. आणि हो प्रियांनो, ख्रिस्ताचं गौरव जे वधस्तंभावर झालेलं आहे ते तो गौरव करेल. त्याची आठवण आपण करू आणि त्याला धन्यवाद देऊया की त्यानं ही कृपा आपल्या मंडळीवर केली, की पवित्र आत्म्याचं सत्य तुम्हाला आणि मला त्यानं कळवलं. त्याला आपण मान देऊ, महिमा देऊ आणि त्याचं गौरव करू. केलेली प्रार्थना टाळणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केली म्हणून देवा तो ऐक. आमेन.